नमस्कार मित्रांनो, चला पाहूया आपण आता उदाहरणे त्रिकोणी संख्या या टॉपिकवर. पहिलं उदाहरण आहे 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर 1 पासून तर कुठपर्यंतच्या तरी सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज असते ती. ठीक आहे. तर मग आता हा 17 पाया असलेली म्हणजे याचा अर्थ काय होते की 1 पासून ते 17 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल. ठीक आहे, संख्यांची बेरीज. ठीक आहे. मग 1 ते 17 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. मग हे आपण काय करतो, ठीक आहे, कुठपर्यंतच्या तरी हा काय असते, पाया असते. मग हा गेला 17 पाया. गुणीला काय करायचं, पुढची संख्या घ्यायची 18, मागेला काय करायचं 2 करायचं. या 2 याला जर भागलं आपण तर याचं उत्तर येईल 9, म्हणजे 18च्या अर्धे 9 झाले. आणि आता 17 उरले आणि हे गुणीला 9, हे 9 घ्यायचे. 17 मग 53 असेल, 153. याचं उत्तर आलं 153. मग 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती, 153 आहे. त्यानंतर 25 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती हे काढायचं आपल्याला, काहीच नाही. याचं काय करायचं, इथं 25 घ्यायचे, गुणीला पुढची संख्या घ्यायची 26, भागेला काय करायचं 2 करायचं. ठीक आहे. तर याचा या 2 या 26ला भाग जातो, तर इथं उरले 13. हे 25 आहेत, गुणीला हे 13 आहेत. ठीक आहे. त्याचा गुणाकार करायचा आपल्याला. 13 5 65, 5 6, 13 2 26, 26 आणि 6 32. जे आपलं उत्तर जे आलं हे आलं 325. ही काय आपली त्रिकोणी संख्या आहे. कशाची आहे, तर त्रिकोणी संख्या कशाची आहे, 25 पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे 325. ठीक आहे. तर आता यानंतर आपण काही उदाहरणं घेणार आहोत. कशावर, तर पाया कसा काढायचा. दिलेली त्रिकोणी संख्या असेल आणि त्याचा पाया कसा काढायचा हे आपल्याला कळायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ आता की 78 या त्रिकोणी संख्येचा काय काढा, पाया काढा. पाया किती, काय करायचं, ही 78 ही संख्या आहे, बरोबर. मग या 78 या संख्येचं काय करायचं, पहिल्यांदा करायचं दुप्पट. ठीक आहे, हे दुप्पट केले आपण. मग 78च्या दुप्पट किती होते, 70 आणि 70 140, आणि तो 16, 8 2 16, 140 आणि 16 156 होतात. ठीक आहे, हे 156 आहे. मग आता काय करायचं, या 156 पेक्षा लहान काय करायचं, वर्ग संख्या बघायची. लहान वर्ग संख्या